नेवासा तालुक्यातील DY3 कॅनॉल मुकिंदपूर ते पावन गणपती या दरम्यान इरिगेशन विभाग अतिक्रमण हटवण्याच्या तयारीत आहे. मात्र भूमी अभिलेख कार्यालयाने गट क्रमांक 72 आणि 73 ची मोजणी चुकीच्या पद्धतीने केल्याने शेतकरी आणि स्थानिक नागरिक अडचणीत आले आहेत. 2015च्या मोजणीच्या तुलनेत यावेळी वेगळ्या ठिकाणी मार्किंग केल्यामुळे अनेकांच्या जमिनींची सीमा चुकीच्या ठिकाणी आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून प्रशासनाच्या या हलगर्जीपणाविरोधात नागरिकांमध्ये संताप आहे. या चुकीच्या मोजणीला विरोध आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यासाठी गुरुवार 20 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता मुकिंदपूर येथील कार्यालयासमोर व्यापारी व नागरिकांनी एकत्र येऊन मोर्चा आणि ठिय्या आंदोलन केले. लोक 8-15 दिवसापासून चिंतेत आहे का तुमचे 4 लोक आले का ती मागची भुलणी पुढे पुढची भुलणी मागे. तुम्हाला त्याचं काही हे नाही. तुम्ही सांगता का आम्हाला कोर्टाचा आदेश आहे. आम्ही कोर्टाचा अपमान करीत नाही, परंतु तुम्ही होत साहेब आहे, तुम्ही मोजणीवाल्याने कोर्टाला हे वास्तुस्थिती दाखवून द्या. इथं काय कोर्ट साहेबाला काय यांनी मागची मोजणी पुढची मोजणी मागणी करून त्यांना दिलेली, त्यांनी ते आदेश दिलं, त्यांची काही चूक नाही. परंतु तुम्ही जे साहेब लोक मोजणी करण्याला तिथे येता, तुम्ही खाली 2 गटापुरतंच एवढं नियम आहे का? आमची मागणी काय आहे, तुम्हाला पाणी सोडायचं तर स्ट्रेट स्टार्ट पासून तर खालतं एंड पर्यंत करा. आमचं त्याच्यावर आम्ही काढायला शेतकरीला पाणी सोडायचं तर शेतकरीसाठी आम्ही सुद्धा आमचे गाळे उचलायला तयार आहे. पण कधी तुम्ही तिथून तर थेट एंड पर्यंत पाणी सोडा. आमचं म्हणणं ते तुम्ही खाली 2 गटा पुरते अगर पाणी सोडत असेल आणि आमचे 10-15 गाळे अगर कुठून जर शेतकरीला पाणी जात असेल तर हे चुकीचा मार्ग आहे. आम्ही याला सहन करणार नाही. आम्ही याच्यापेक्षा तिथं आंदोलन करू. आज आमच्यावर परेशानी आली का आमचे हालत इतके खराब झालेले आहे, आम्हाला काहीच कळा नाही नेमकं काय. ते म्हणतात परांचा आदेश, ते म्हणते कोर्टाचा आदेश. थेट परांचा आदेश आम्हाला मान्य आहे, कोर्टाचा आदेश आम्हाला मान्य आहे. परंतु तुम्ही जे मोजण्याला साहेब लोक येते त्यांनी तुमची वास्तुस्थिती दाखवा ना. आता माझं वय 55-60 आहे. आता याच्यातली बाहेर मला ओळखीत तुम्ही ओळखीत. त्या टायमाला मी 4 अंघोळ केली. आमचे बाप दादा ते स्टेज मोजणी त्या टायमाला तेच हे मोजणी कधी बदल होत नाही. 2014-15 ते तुम्ही म्हणता 2015 जे स्टेटमेंट आहे त्या टायमाला आमचे गोरगरिबाचे गाळे साहेब लोकच होते ना, त्या टायमाला मोजणारच होते. त्या टायमाला तुमचेच अधिकार होते. अगर त्या टायमाला 4 पुढे जातील मागं जातील तर आमचे गाळे राहिले असते का? हे पहिला प्रश्न. आज तुम्ही म्हणता रोड 5 फूट गेला, 22 फूट 4 मागे गेली आणि फक्त 4 जणांसाठी तुम्ही 250 लोकांना बेघर करणार आहे का? आज एवढाच विचार करा. आमची मागणी फक्त तुमच्या एवढीच आहे, हे मोजणी चुकीची आहे आणि ही तुम्ही दुरुस्त करा आणि आम्हाला न्याय द्या. आमची एवढीच विनंती. आमच्या तुमच्यावर आमचं काही हे नाही, पण तुम्ही नियमाने मोजा आणि नियमाने सर्व कायदेशीर करा. आम्ही कायद्याचं उल्लंघन करीत नाही. आम्ही तुम्हाला दोष देत नाही, शासनाला दोष देत नाही, कोर्टाला दोष देत नाही आणि परांना दोष नाही. परांनी काय केलं ते आम्हाला सगळ्याला माहिती आहे. परांना फक्त एवढंच आहे का 2 गट पहिले काढायला बाकीचे 22 दिवसांनी काढतो. हे 2 गटलं की तुम्ही पाणी सोडणार आहे का पुढं? सांगा ना मला. तुम्ही 2 गटापुरतच का नियम धरून राहिले? 8-15 दिवस झाले का खाट्या बदलले का आले अतिक्रम गोरगरीब. 8-15 दिवस झाले ते विकत घेतले का आले ते अतिक्रम गोर. अरे काय न्याय? तुम्ही न्याय द्या गोरगरीबाला. आमचं फक्त एवढे की ती मोजणी आम्हाला क्लिअर करून द्या आणि आम्ही तुम्हाला त्याच्यात आमचं सहकार्य. आपल्या नेवासा फाटा, नेवासा शहर सगळीकडे अतिक्रमणाचा विषय झालेला आहे. एका माणसाला जिवंत राहण्यासाठी 18 कॅलरीज अन्न लागतं. इंग्रजांचं स्वातंत्र्य गेलं तेव्हाचा तो कायदा आहे. 18 कॅलरीज अन्न, त्याचा काहीतरी रेट आहे 15 का 16 रुपये रोजगार हमीच्या योजनेनुसार. आज तेवढ्यात भागतो का? 500ची नोट अगदी बाजाराला गेलो आपण तो 2 मिनिटात उडून जाते. काही येत नाही त्या 500 रुपयाच्या नोटीमध्ये. मग आज एका माणसाच्या टपरीच्या यांनी उपजीविका चालवतात. 10-11 माणसं तरी एका टपरीवर अवलंबून आहे आपले. आणि एवढ्या माणसांची उपजीविकेचे आज ते प्रवृत्त होणार, निराधार होणार. म्हणजे उद्या जर तरुण गुन्हेगारी वृत्तीला गेले तर याला शासन जबाबदार राहणार आहे. कारण आज जर रिकाम्या हाताला काम नाही, शासनाकडे नोकऱ्या नाही, मग आणि नोकऱ्या आहे तर 1-1 लाख पोलिसांची भरती तर 10-10-1-1 कोटी पोरं भरतीला जातात. मग एवढे कुठून आणायचे शासनाने महसूल? मग आमचे पोरं काहीतरी करतात ना, गॅरेज म्हणा, टेलरिंग काम म्हणा, काहीतरी पानपुरी भेळपुरी काहीतरी विकून करतात. आणि त्याच्यात जर शासन त्यांना जर असं झोपेत दगड टाकल्यासारखं करत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे एक पत्रकार म्हणून सांगतो की एक दुर्दैव आहे. हा, यापूर्वी जर तुम्ही समजा पाटबंधारे खात्याच्या इरिगेशनच्या चाऱ्या तुम्ही
याच्यावरचं अतिक्रमण आमच्या टपरीधारक संघटनेचं काढत असाल, पण ह्या टपऱ्यांच्या खालून जी चारी जाती, त्या टपऱ्यांच्या चारीचं पाणी आतापर्यंत किती शेतकऱ्यांना पोहोचलं, किती शेतकरी त्याचे पैसे भरत होते, किती पाणी वाटप संस्थांचे चेअरमनचे तुम्ही ठराव घेतले, सगळं व्यवस्थित आहे का नाही रेकॉर्ड? नाही तर पान पडलं का आभाळ पडलं या वृत्तीप्रमाणे तुम्ही काहीतरी दबाव येतो, कुठून तरी काय काहीतरी दबाव येतो आणि ते तुम्ही अतिक्रमण काढता. अतिक्रमण काढण्यासाठी मुदत लागते 5-5, 6-6 महिन्याची. पर्यायी व्यवस्था शासन करायला लावतं आणि अचानक जर तुमच्या जर अन्नामध्ये जर विष घालत असेल तर याचे इतकं दुर्दैव नाही मला असं वाटतं. कारण नेवासा शहर आणि नेवासा फाटा ही टपरीधारक संघटना आहे आणि आपले लोक कधी जागे होतात की ज्यावेळेस असं काहीतरी आणीबाणीचा काळ येतो, युद्धाचा काळ येतो. हा युद्धाचाच काळ म्हणावा लागेल. परंतु सगळे एक झालेले आहेत आता आणि अतिक्रमण काढायचं असेल तर तुमचे ते पाटबंधारे खात्यासाठी मेंटेनन्सची ग्रँट मंजूर आहे का? टेक्निकल तुम्ही सगळे प्रोसिजर पूर्ण केलं आहेत का? सिटी सर्वेला तुम्ही प्रस्ताव पाठवला, सिटी सर्वेनी ती इमानितीद्वारे मोजलं आहे का? हे सर्व बाबीचा विचार व्हायला पाहिजे. आमच्या टपरीधारक संघटनेचा सुद्धा अभिप्राय घ्यायला पाहिजे. तुमची टपरी इथं होती, इथून पाणी जातं, याच्या खाली तुम्ही नळ्या टाका. काही ठिकाणी नळ्या नाही तर आपण सगळे वर्गणी गोळा करून नळ्या टाकून देऊ ना. यांच्या शासकीय कामात कुठलाही आपण अडथळा आणणार नाही अशी आपण शासनाला हमी देऊ. चुकीची मोजणी झाली ज्या पद्धतीने झाली, ज्यावेळेस 2014 मध्ये जी मोजणी झाली होती ती गाड्यांच्या मागून होती. आता त्यांनी जी लाईन कंट्रोल लाईन केली ती गाड्याच्या समोर केली. आता अतिक्रमण काढण्याला आमचा काहीच विरोध नाही, अतिक्रमण काढा तुम्ही, पण जर तुम्ही आमच्या जागेत घुसला तर आमच्याकडे पण दांडे आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला आमच्या जागेत पाय ठेवून देणार नाही. तुम्ही तुमच्या जागेत जे असेल अजून साठी मोकळीचे त्याचं अतिक्रमण काढावे, याला आमचा विरोध नाही. आता ह्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणीसाठी आता नियम कडक होणार अशी बातमी चालू होती. 5 लाख लाडक्या बहिणी आता वगळल्यात आणि आज परत 4 लाख लाडक्या बहिणी वगळायच्या. मग कोणाच्या घरी मोटरसायकल असली, कोणाच्या घरी 4 चाकी, कोणाचं काही असू दे. कारण आता ह्या लाडक्या बहिणी सुद्धा आता त्या लाडक्या राहिलेल्या नाही आणि त्या बहिणी पण राहिलेल्या नाही. आता त्या वगळलेल्या, ते नातं तुटलेलं आहे. तुम्ही मतदान त्यांना केलेलं आहे, ते आता सत्तेत बसलेले आहेत आणि आता तुमचा आणि त्यांचा संबंध आता तुटलेला आहे. याच्यानंतर आपल्याला लाडक्या बहिणीसाठी सुद्धा लढा द्यायचा आहे. ज्या लाडक्या बहिणींना हप्ता येणं बंद होईल त्या बहिणींना घेऊन आम्ही नक्कीच मंत्रालयावर मोर्चा काढू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. अरे 1500चे 2100 करू म्हटले इलेक्शन मध्ये, 2100 तर दूरच, आता याच्यात सुद्धा कटौती चालू. मग आता तुम्ही समजून घ्या, हा प्रश्न शेतकऱ्यांचा सुद्धा आहे. 2 महिन्याच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होते, ती कर्जमाफी बाजूलाच राहील. आता मी मूळ प्रश्नाकडे येतो. साहेब इथं आलेले आहेत. व्यापाऱ्यांची जी समस्या आहे साहेब, म्हणजे मूळ समस्या तुम्हाला सांगतो की ही जी पोटचारी आहे, आता तुम्ही 2015ला होते का इथं मला काही सांगता येणार नाही, नव्हते. 2015ला ह्या गटाच्या मोजण्या झालेल्या आहेत इरिगेशन. त्या वेळची जी मोजणी आहे त्यावेळी जे अतिक्रमण काढलेलं आहे, ते अतिक्रमण काढताना आम्ही देखील तिथं उपस्थित होतो. अतिक्रमणच्या टायमाला हे व्यापारी होते, आम्ही सर्वजण होतो. त्या टायमाला जे अतिक्रमण काढलं त्यावेळी हे जे गाळे आहे 72-73 गटाचे, ते पाठीमागच्या बाजूने बऱ्यापैकी 4 ते 5 फूट त्यांनी पाडले. परंतु आता जे गाळे आहेत हे जसेच्या तसे त्यावेळेस राहिले ना, आता पण राहायला पाहिजे. मग आता जी मोजणी केली त्या मोजणीमध्ये तुमचं जे मोजमाप आहे, ती चारी आहे, ती चारी त्या गाळ्या खालून कशी चालली.
याचा अर्थ असा होतो की एखादी जी नदी आहे ती नदी ज्यावेळेस प्रवाह वाटे तो प्रवाह बदलत चालतो आणि ही चारिता हिला आम्हाला माहिती 20 वर्षापासून बंद आहे. चारीच्या खुणा तिथं आहे. मग चारीचं काही नसताना ही चारी बदलली कशी? आणि आमचा तुमच्या कार्यालयावर भूमी अभिलेख कार्यालयावर सर्व आरोप आहे की ही मोजणी जी झालेली आहे आता जे मार्किंग झाले ते चुकीचं आहे. इतका बदल होऊ शकत आणि जर बदल झालेला असला तर 15ला ज्या लोकांनी मार्किंग केलेलं आहे ज्या स्टाफने मार्किंग केलं त्या स्टाफला आता निलंबित करायला पाहिजे किंवा आता जे चुकीचं जे मार्किंग केलेलं आहे त्या स्टाफला निलंबित करायला पाहिजे. याच्यामध्ये गडबड आहे. याच्यामध्ये गडबड आहे. आम्ही तुमच्यावर आरोप करतो याच्यामध्ये गडबड आहे. कुठंतरी याचं पाणी मुरलेलं आहे. काहीतरी याच्यात झालेलं आहे. काहीतरी घोळ याच्यात झालेला आहे. याच्याशिवाय हे जे पब्लिक आहे हे पुरावा आहे. हे सगळे व्यापारी आहेत. हे सर्व व्यापारी आहेत आणि तो जो घोळ आहे ती दुरुस्ती तुम्हाला आज करावं लागेल. अन्यथा इथून कोणीही उठणार नाही. हेच आंदोलन आज तुम्हाला शांत दिसत. याच्यानंतर हे आक्रमक स्वरूप घेऊ शकतो आणि आम्ही सर्वजण यांच्या पाठीशी आहोत. या ठिकाणी तुम्ही पीडब्ल्यूडी असेल आणि इरिगेशन असेल. पीडब्ल्यूडी चे 15 मीटरचं अतिक्रमण आहे. तुमची तारी तुम्ही पीडब्ल्यूडीच्या याच्यात घालून दिलेली आहे. आज या ठिकाणी तुम्हाला पीडब्ल्यूडीच्या अभियंत्याला सुद्धा बोलावं लागेल की नेमकी अतिक्रमण पीडब्ल्यूडीने तुमच्यावर केलं का तुम्ही त्यांच्यावर करता. हा सोक्ष मोक्ष आज लागायला पाहिजे. तुमचे कर्मचारी उघड म्हणतात की आमची तारी अगोदर होती पीडब्ल्यूडीचा रस्ता नंतर आला. पीडब्ल्यूडीच्या 50 फुटामध्ये तुमची तारी गेली कशी? तुम्ही त्यांचं सुद्धा 30 फुटावर नेऊन ठेवलं. ज्या मार्किंग तुम्ही मैदानात जा. काल जसं उपअभियंता आले होते तसं तुम्ही सुद्धा मैदानात जा. समजून घ्या हा विषय फक्त ऑफिस मध्ये बसून चर्चा करून. पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याला इथं बोलावं लागेल. उपअभियंत्याला इरिगेशनच्या इथं बोलावं लागेल आणि याचा सोक्ष मोक्ष तुम्हाला आज लावावं लागेल. आणि तुमच्यामुळं फक्त तुमच्या मोजणीमुळे हा उद्रेक होणार आहे. उद्या अतिक्रमण काढण्याच्या दिवशी जर काही झालं तर याला जबाबदार तुमचं कार्यालय राहणार. आणि तुमच्या मोजणीत स्वतः उपअभियंता इरिगेशनचे सांगतात की यांचं मार्किंग आम्हाला काय कळालं. एक अभियंता सांगतो तुमचं मार्किंग कळालं. तुम्ही काय टेक्निक वापरता ते आम्हाला कळालं. काल ते स्वतः तिथं आले होते. आम्ही अनेक जणांनी प्रश्न केले की तुम्ही यांचं समजून घेतले ते आम्हाला यांचं काय कळालं. नेमकी तुम्ही त्यांच्यावर चिखलफेक करतात का ते तुमच्यावर करतात का पीडब्ल्यूडी तुमच्यावर करतात? नेमकी हा सावळा गोंधळ तुम्हाला मिटावा लागेल आणि तो आजच मिटावा लागेल. आणि हा जर मिटला नाही तर हे पब्लिक इथून उठणार नाही. एक ध्यानात घ्या. आणि अतिक्रमणच्या दिवशी जर गोंधळ झाला तर याला जबाबदार देखील तुमचं कार्यालय असेल. हे देखील आम्ही अर्ज आम्ही पोलीस स्टेशनला दिलेलं याला जबाबदार तुम्ही असाल. आणि माझं आता इरिगेशन वाले आलेले नाही. मला त्यांचं जरा बोलायचंय. त्यांना बोलून घ्या. त्यांना बोलून घ्या. इथं व्यापारी आहेत. ह्या व्यापाऱ्यांकडं 2015 साली जे अतिक्रमण काढलं ते नकाशे आहेत. आमच्याकडे नकाशे आमच्याकडे आहे. काही ठिकाणी जागा खरेदी विक्री झालेले व्यवहार झालेले त्याचं सुद्धा आहे. हायकोर्टाचे निर्णय आहे. तुम्ही 2-4 जणांनी तुमच्यावर प्रेशर केला. आमचा असा निर्णय आहे. आमचं तसं आहे आणि तुम्ही त्याला बळी पडले. परंतु एक ध्यानात घ्या. आम्ही सर्वजण ह्या सामान्य जनतेच्या पाठीशी आहोत आणि यांचा ज्यावेळेस उद्रेक होईल त्यावेळेस तुम्हाला आवरणं अवघड जाईल हे मी सांगून ठेवतो. त्यामुळे तातडीने तुम्ही बोलून घ्या. तुम्हाला प्रश्न समजलेला आहे. आमचा आरोप आहे ही मोजणी चुकीची झालेली आहे आणि ती आत्ताची आत्ता तुम्हाला आज दुरुस्त करावं लागेल. नाही
तर 2015 वाले सगळे कर्मचारी एक तर निलंबित करा, नाही तर आता मोजणी केलेले कर्मचारी सगळे निलंबित करा. हे तुम्हाला याच्या सोक्ष मोक्ष आज लावावं लागेल, त्याच्याशिवाय इथून कोणी हलणार. तुमच्या ऑफिस पुरतं मी बोललेलो. इरिगेशन वाले ज्यावेळेस येतील त्यावेळेस मी बोलणार. आपले भूमिलेखा अधिकारी तसंच इरिगेशनचे उपअभियंता करावे साहेब, आमची यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली आहे. या चर्चेमध्ये तुमच्या ज्या शंका आहेत त्या शंकेवर सविस्तर आणि खरी चर्चा झालेली आहे. त्या आम्ही त्यांच्यापुढं जो प्रश्न मांडला होता व्यापाऱ्यांनी की 1972ला जे अधिग्रहण झालं त्याचा नकाशा आम्ही बघितलेला आहे. त्या नकाशानुसारच नवीन मार्किंग, नवीन खुणा असतील आणि नवीन त्यांचे काय अतिक्रमण काढायचं असते. त्यांनी हे मान्य केलेलं आहे की 1972च्या नकाशानुसार या सर्व गोष्टी केल्या जातील. ते स्वतः येतील, तिथं येतात ना, ते स्वतः येतील, बघतील आणि कोणताही अन्याय हा व्यापाऱ्यांवर तुमच्यावर होणार नाही. कोणतीही नियमबाह्य मार्किंग म्हणा किंवा नियमबाह्य मोजणी ही होणार नाही. आणि त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की नियमबाह्य एकही फुटाचं जर तुम्ही काही केलं तर याचा उद्रेक होईल. ह्या उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ते स्वतः आता याच्यात मैदानात उतरून या सर्व गोष्टी क्लिअर करतील असं त्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे. आणि आता ते तुमच्या समोरही बोलतील. आता आमची आतमध्ये काही प्रतिनिधींबरोबर आणि लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा झाली. त्यानुसार आम्ही काय करू, आता हे जे काय मार्किंग ऑलरेडी दिलेले आहेत हे बरोबर दिले चुकीचे दिले याची आम्ही पडताळणी करतोय. पडताळणी आणि ती जर बरोबर असतील तर त्या खुणा राहतील, चुकीच्या असतील तर ज्या काही योग्य दुरुस्ती करायची त्याच्यामध्ये त्याप्रमाणे दुरुस्ती करण्यात येईल. नाही राहणार नाहीये. तुम्हाला साहेब जो 72चं जे अधिग्रहण आहे, मी आता ठासून सांगतो, ऐका थांबा. नकाशा आपण पाहिलेला आहे. जे 72चं जे चारीचं अधिग्रहण आहे त्याच अधिग्रहणानुसार तुम्हाला तुमचं मार्किंग करावं लागेल. त्याच्या पुढं 1 इंच तुम्ही सरकले तर तुम्हाला ते भोगावं लागेल. तुम्ही नाही थांबा, हा विषय आतमध्ये झालेला आहे. त्या जो नकाशा आहे त्याचं कॉपी सगळ्यांकडे आहे. त्याच्यानुसार एकही व्यापारी 72च्या अधिग्रहण त्यानुसार तुम्ही अतिक्रमण काढणार, तुम्हाला एकही व्यापारी विरोध करणार नाही. त्याच्या पलीकडे तुम्ही नियमबाह्य जर घुसले तर ह्या रोषाला तुम्हाला समोर जावं लागेल. आणि तुम्ही जे म्हणता की खरं मार्किंग हा मोर्चाच तुमच्याकडे आलेला आहे चुकीच्या मार्किंगमुळे. ठेवणार नाही, ठेवून नाही देणार अजिबात. तुम्ही ठेवणार नाही हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही अजिबात डोक्यातून काढून टाका. तुमच्या डोक्यात काही जर असलं तर याला तुम्हाला या सामोरं जाऊ ठेवणार नाही. तुमचं अधिग्रहण ज्याप्रमाणे नकाशा आहे 72चा त्याचप्रमाणे तुम्ही मार्किंग करावं लागेल. मार्किंग एकदा सगळ्याला माहित आहे. इथल्या एकदा अतिक्रमण निघलेलं पण नाही. आपली चर्चा तीच झाली. 72चा जो भूसंपादनचा नकाशा आहे तोच अंतिम आहे. त्याच्यानुसारच मार्किंग होणार आहे. तुम्ही जे म्हणले ना आता मार्किंग केलं ते जमणार. ते विषय सोडून द्या. पण हे करताना आपल्याला ते सुद्धा आपण टॅली करणार ना. तुम्ही टॅली चुकीचं केलंय बरोबर केलंय टेक्निकली जे आहे ते तुम्ही बघायचं. तुम्हाला कोणत्या जुन्या खुणा शोधायच्या, कोणतं मार्किंग ते तुम्ही शोधायचं. हे काम आमचं नाही, हे काम तुमचं आहे. 72च्या नकाशानुसार खुणा शोधा, खुणा करा, काय करायचं ते करा. त्याला कोणाचा विरोध राहणार नाही. तुम्ही तुमचं काम पार पाडा. परंतु नियमबाह्य जर झालं तर नक्कीच विरोध होणार आणि मग हा विरोध टोकाला जाईल. एवढं मग तुम्ही आता समजून घ्या. आणि याच्यावर काठाकूट झालेला आहे. PWDचे आमचे सगळ्यांशी एक चर्चा झालेली आहे. त्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे. त्यांना सुद्धा अनेक म्हणजे सांगताना बऱ्याच जणांनी असं सांगितलं होतं की तुमचं 15 मीटर नाही, तुम्ही काय करा 150 फुटापर्यंत काढा.
त्यांनी स्पष्ट नकार दिलेला या गोष्टीला की आमचं जे आहे 15 मीटर आम्ही तेवढं काढू, त्याच्या पलीकडे आम्ही जाऊ शकत नाही, आमचा नियम आम्ही मोडणार नाही. हा विषय झालेला आहे. तुम्ही सुद्धा तुमचं जे आहे 72चं अधिग्रहण त्याच्यानुसार अधिग्रहण करा, त्याला तुमचा म्हणजे कोणताही विरोध राहणार नाही कोणाचा. आणि या ठिकाणी हा विषय तुम्हाला जर काही शंका असल्या तर तुम्ही बोलू शकता. याच्यात व्यापारी आले होते. आमचं म्हणणं एक असं आहे, स्टार्ट टू एंड करा, गावाची पूर्ण हद्दीची चारी मोकळी करा. बोलले हा, नुसतं 72-73 करून नाही जमणार. बरं साहेब, आपले हा विषय झालेला आहे, बऱ्याच वेळा झालेला आहे. ही मोजणीची पद्धत नाही आहे, ही मोजणीची पद्धत तुमची चुकीची आहे. ही रोषाला सामोरं जाणारी तुमचा हा खेळ आहे. अशी अतिक्रमण काढीत नसते. मी तुम्हाला सांगितलं ना, अतिक्रमणचं आम्ही म्हणजे ना खूप वेळा अतिक्रमण मध्ये उभा राहून म्हणजे ना अधिकाऱ्यांना मदत केलेली अतिक्रमण काढायला. एवढंच नाही, आम्ही तक्रारी सुद्धा करत असतो अतिक्रमणचे. ही पद्धत नाहीये. तुम्हाला 16 अर्ज आले तर त्याप्रमाणे तुम्ही ना आता पाणी त्या 16 जणांपाशी पोच करा. राईट, एकदम राईट. आणि अजून एक उपअभियंता साहेब आहेत. उपअभियंता साहेब नेहमी प्रांताधिकाऱ्याचा हवाला देत असतात की प्रांत अधिकाऱ्याने सांगितलं 72 काढा, परंतु कार्यकारी अभियंता, आता मी पण बऱ्याच वेळा ऑफिसला जातो, कार्यकारी अभियंत्यांनी स्पष्ट केलेलं आहे की सर्व गटांचे आम्ही पैसे भरलेले आहेत. आता तुम्ही पण आहेत, काय असेल 64-67 वगैरे काय असतील, त्या गटांना सगळ्यांना एकत्रित नोटिसा दिल्या जातील. त्याच्यानंतर 8 दिवस टाइम दिला जाईल आणि संपूर्ण अतिक्रमण त्यानंतर सुरुवात केली जाईल. कोणत्याही एका बाजूने स्टार्ट होईल, एंड होईल. त्यात काय तुम्हाला असं तुम्ही जर म्हणले की ही जी लाईन आहे इथं अतिक्रमण, मी फक्त एवढंच गेटचं काढी ना मग लावून देईल, असं हात नाही लावून द्या ना, उद्रेक होईल. तो म्हणजे ती चुकीचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये मला काही आरोप करायचा नाही, मी करणार पण नाही आहे. हे टेक्निकली ह्याच्या चर्चा झालेलं आहे. हे तुम्ही कार्यकारी अभियंत्याला सांगायचं. PWDच्या अधिकाऱ्याशी आमची चर्चा झाली, तेव्हा आमचं घालघुसट त्यांच्यात करू नका, आम्ही आमचं 15 मीटर जे काढून येणं निघून जाणार आहे, त्यांच्यात आम्हाला वादविवाद घालायला वेळ नाहीये. आताच झालेल्या चर्चेनुसार आता जुने अभिलेखाद्वारे भूमी अभिलेख कार्यालय फेरपडताळणी करून पुन्हा हद्द पुन्हा निश्चित करून देईल. त्यानुसारच कार्यवाही होईल. नियमबाह्य कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही.